कोल्हापूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे स्कोडा गाडी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। पन्हाळा तालुक्यातील कोलोली खिंड परिसरातली घटना आहे आणि सुदैवानं तिघे जण या अपघातातनं बचावलेले आहेत। रणजित माजगावकर आपल्या सोबत आहेत। रणजित, कशी घडली आहे ही घटना? कोल्हापूर जिल्ह्यातलं ननुंद्रे हे जे गाव आहे, या गावामध्ये कृष्णा बंडा इंगळे हे आपल्या कुटुंबियासोबत राहत आहेत। आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास देवदर्शनासाठी हे आपली स्कोडा गाडी घेऊन चालले होते। कोलोली खिंड परिसरात आल्यानंतर गाडीमध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि गाडीमध्ये अचानक आग लागली। ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रस्त्याच्या एका बाजूला त्यांनी ही गाडी उभी केली आणि गाडीत असणाऱ्या आपल्या कुटुंबियांना त्यांनी बाहेर काढलं। बघता बघता ह्या आगीनं रौद्ररूप धारण केला आणि संपूर्ण गाडी या आगीमध्ये खाक झालेली आहे। यावेळी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला। पहाटे काही लोकांनी येऊन ही गाडी विझवलेली आहे, पण नेमकी आग शॉर्ट सर्किटनं लागली की अन्य काही गोष्टी इथं घडल्या याचा तपास सध्या पोलीस करतात। पण या गाडीचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आणि गाडी जळून खाक झालेली आहे। मात्र यामध्ये वेळेत हे गाडीतून बाहेर पडल्यामुळं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। रणजित, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।